गाइस, अब हा आहे ना, हा अल्पेश आहे, तो सुजल आहे, तो अनुष आहे तिकडे कोपऱ्यात, छोटा पॅकेट बडा धमाका, आणि त्या तिकडे वैष्णवी मॅडम आहेत, इथे हा सपना मॅडम आहेत, इथे आमचे सर आहेत. सरच बोलतो त्यांना. आणि इकडे आहे बर्थडे गर्ल आणि तिची फ्रेंड, नाव काय म्हणतं, हा निर्जा. आणि इकडे मी बसलोय आउटसाइड एरियामध्ये. आता आमचं स्टार्टर खाऊन झालेलंच आहे आणि सॉन्ग पण थोड्या वेळात रिलीज होणार आहे, तर आम्ही वाट बघतोय त्या सॉन्गची. एवढ्या वर्षापासून आतुरता होती, तो आज स्वप्न पूर्ण होणार आहे. आज स्वप्न पूर्ण होतोय, तर सपनाचं स्वप्न पूर्ण होते असं आहे काय. आणि बर्थडे गर्लला आता विचारूया 2 प्रश्न फक्त. आजचा दिवस तुमच्यासाठी कसं होतं? असं नाही, तुम्ही 2 शब्दामध्ये सांगू शकता तुम्हाला आज, आणि तुम्हाला आज इथे कसं वाटलं आमच्यासोबत थोडंसं टाइम स्पेंड करून. ओके, अल्पेशला विचारूया, पुढे जाऊया अल्पेशकडे. आज त्यांनी स्टार्टरमध्ये 2-3 पीस खाल्लेले आहेत, त्या पीस बद्दल त्याला विचारूया काय. ह्या हॉटेलचे नाव आहे मसाला मंत्र, तर त्याला आमंत्रण केलं होतं इथे जेवायला. तर आज त्याला विचारूया, ज्या 2 डिश तुम्ही ट्राय केल्यास, ज्या 2 डिश तू ट्राय केल्यास त्याची टेस्ट इथे कशी होती, कशा प्रकारे. एक नंबर होतं ना. अल्पेश जॉब सोडून आज इकडे बर्थडे साठी आला होता आणि सॉन्ग रिलीज होणार आहे, त्यासाठी तो आपल्या गावातून इकडे करंजळमध्ये आलेला आहे. खूप लांबून त्याने, म्हणजे तरी पण एकूण 20 किलोमीटरचा प्रवास करून तो इकडे आलेला आहे. आणि सुजल सकाळी 6 वाजता इकडे आलेला आहे. का माहिती, म्हणजे आंघोळी केली काय नाही केली ते त्यालाच माहिती. तसंच त्याने आज पागाला गेला नाही, पण तो आज इकडे आलाय. आणि अनुषकडे जाऊया, अनुषला विचारूया, त्याच्या आज दीदीचा बर्थडे आहे. अनुष कसं वाटतंय आज? तुम्ही टॉम अँड जेरी सारखे रोज भांडत असाल, पण आज भांडले की नाही? नाही, कारण आज बर्थडे आहे ना, म्हणून थोडे भांडले नाही. आता वैष्णवीकडे जाऊया. वैष्णवीने खूप मदत केली सॉन्ग साठी, कारण का त्यांनी बिर्याणीची सोय चांगलीच केली होती. बिर्याणी अच्छा, नाही तो एवढं वाढलेला, तो असा डोंगर, तो खाताना डोंगर झाला माझा.